काही काळजी करायची नाही. 6 करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे. तुमच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय तर तुमचा आशीर्वाद आहेच ना. काही होत नाही मला. मी पण एवढा कच्चा नाही, कारण क्षेत्रीय कुळात वाढलेल्या अवलाद आहे आमची. त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि हे तर लय चिल्लर आहे. ह्यो नेता लय चिल्लर आहे. तुला मी गिनीतही नाही, मोजत नाही, पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव. मी ते जरा सगळं ऐकतोय, बघतोय. त्याच्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता मी सविस्तर मांडणार याचं पत्रकार परिषदेत. सविस्तर सगळं सांगणार, पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे. पण SP साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत. आता कोणाला सोडणार नाही, कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल, पोलीस बांधवाची बाजू कमजोर होईल असं SP साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाहीये, याची खात्री आहे. आणि त्यातले त्यात फडणवीस साहेब सुद्धा गांभीर्याने दखल घेतील. आणि त्याचा आता शेवटचा माणूस तो नेता, त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री आहे. नाही केलं तर पुढे बघू काय करायचंय काय नाही. काय शिंदे साहेब लक्ष ठेवून येत, अजितदादाही लक्ष ठेवून असतील, बघूयात ना. पण माझं मराठा समाजाला एवढं सांगणं आहे, थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेनं घ्या. कारण इकडे जी अंतरवालीकडं गर्दी उसळायला लागली बांधवांची, तुमच्या भावना आहेत, तुमचं प्रेम आहे, माया आहे, ठीक. पण मीच एकटा खंबीर नाही यांना पुरून वर आहे. त्यामुळे तुम्ही शांततेने घ्या, बघू. उद्या मी प्रेसमध्ये सगळं क्लिअर करणार. शांत राहावा, कारण करणाऱ्या नेत्याला वाटत असं आम्ही शाने, आमचे सुद्धा पोरं मराठ्यांचे खूप विचित्र आहे. त्यामुळं मी खंबीर आहे. मराठा बांधवांचा थोडं आपण शांतते नाही. दादा, तुम्ही 2 वर्ष झाले आंदोलन करताय, अनेक ठिकाणी प्रवास केले, मोर्चा काढला, सभा घेतल्या. हे षडयंत्र कधीपासून चालू आहे तुम्हाला असं वाटतं? केव्हापासून शिस्त आहे? मी वेळोवेळी सांगत होतो का नाही, आपली TV9 साक्षाल आहे. आणि मी प्रत्येक पत्रकार बांधव यायचे सगळ्या चॅनलचे त्यावेळी सांगायचं. मला काही बातमी माहिती कळाली की मी सांगायचं असं होणार. कुठं खोट्या रेकॉर्डिंग बनवून, कुठं खोटे व्हिडिओ बनवून, याला वेगळ्याच एक टीम करायची आणि त्यांना पैसे पुरवायचे. काही आमच्यातलेच पडायचे, त्यांना काय पत्रकार परिषदा घ्यायला लागल्या, त्यांना काय करायचं. मग आता कुठंच घटत नाही. एखादा माणसं काय असतो, कोणा जर शरण नाही आला ना त्याला बदनाम केला जातं. मग मी माझ्या